रक्षाबंधनसाठी चविष्ट, घरच्या घरी साधं, सोपं, झटपट होणारं अशी काहीतरी मिठाई हवी असेल, तर आजची ही रेसिपी तुमच्यासाठी. अगदी साधी, सोपी, घरच्या कमी साहित्यांमध्ये झटपट तयार होणारी आजची ही मिठाई. चला तर रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. प्रथम मी एका मिक्सरच्या भांड्यात 1 वाटीला कमी इतकं डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच कोकोनट पावडर घेतलेली आहे. 150 ग्रॅम पनीरचे तुकडे घेतले आणि त्यामध्ये थोडीशी चवीपुरतं साखर घातलेली आहे. आता हे मिश्रण आपण छान वाटून घेऊया. तुम्ही साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता हे मिश्रण आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचं आहे. वाटलेलं हे मिश्रण आपण एका भांड्यात काढून घेऊया आणि या मिश्रणामध्ये आपण अगदी थोडंसं दूध घालून हे मिश्रण छान मळून घेऊया. आता या मिश्रणाचा छान आपण गोळा तयार करून घेऊया आणि यातला अगदी थोडासा भाग आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे. आता या मिश्रणाचा एक छोटा भाग काढून घेतला आहे. जर दुधाची आवश्यकता असेल तरच दूध घाला, अन्यथा नाही घातलं तरी याचा गोळा तयार होऊ शकतो. आता इथे मी ड्रायफ्रुट्स घेतले आहे, काजू, बदाम, पिस्ता आणि गोडव्यासाठी मी यात खजूरचा वापर केलेला आहे. खजुराचेही छोटे तुकडे करून घेतलेले आहे आणि यामध्ये जो आपण पांढरा पनीरचा गोळा होता त्यातला थोडासा भाग काढून घेतला आणि केशराचं दूध घातलं आहे आणि हे मिश्रण छान एकजीव करून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण एकजीव केल्यानंतर बाजूला ठेवून देऊया आणि जो आपण पनीर आणि कोकोनटचा जो गोळा तयार केलेला आहे त्यातला छोटासा भाग घेऊया. हा भाग तळहातावर ठेवून आपण छान चपटा करून घेऊया आणि त्यामध्ये आपण जे ड्रायफ्रुट्सचं मिश्रण तयार करून घेतलं आहे ते त्यावर ठेवून आपण हे मिश्रण दाबून घेऊया आणि याला छान असा पेड्याचा आकार देऊया. तुम्ही व्हिडिओत बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला याला पेड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने आपण बाकीचे उरलेले जे काही साहित्य आहे त्याचा आपण अशाच पद्धतीने पेढा तयार करून घेणार आहोत. रक्षाबंधन असो किंवा इतर कुठलाही सण असो, प्रत्येक सणाला अशी साधी सोपी झटपट मिठाई नक्की ट्राय करून बघा. आता हे तयार केलेले जे गोळे आहेत त्यावर आपण सिल्वर पेपर लावून घेऊया. आता हे अगदीच ऑप्शनल आहे आणि आता याचे आपण हवे तर 4 तुकडे किंवा असे 2 तुकडेही करून घेऊ शकतो. मी प्रथम तुम्हाला 4 तुकडे करून दाखवते. अशा पद्धतीने मी याचे 4 तुकडे तयार करून घेतलेले आहे, कापून घेतलेले आहे. आणि आता तुम्हाला हवे असेल तर तुम्ही एका पेढ्याचे 4 तुकडे किंवा असे 2 तुकडेही करू शकतात. तयार झाली आहे आपली झटपट स्वादिष्ट कमी साहित्यांमध्ये न गॅस लावता अगदी भन्नाट अशी मिठाई तयार. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक तर बनतोच. जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवरनं बघत असाल तर फेसबुक पेजला नक्की फॉलो करा आणि जर यूट्यूबवरनं बघत असाल आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि अशाच युनिक आणि भन्नाट रेसिपींसाठी पंचपक्वान्न ऑफिशियल बरोबर सहभागी व्हायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच रेसिपींसोबत. तोपर्यंत बाय बाय.